मुंबईच्या पवईमधल्या हॉटेल वेस्टिनमध्ये शिवसेनेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम सुरू होणार आहे। या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। थोड्याच वेळात मुख्यमंत्री हॉटेल वेस्टिनमध्ये पोहोचतील, तर शिवसेनेचे आमदार आधीच या हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत। काही वेळापूर्वी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे देखील हॉटेल वेस्टिनमध्ये पोहोचलेले आहेत। शिवसेनेचा आज 56वा वर्धापन दिन आहे आणि हॉटेल वेस्टिनमध्येच हा वर्धापन दिन आज साजरा केला जाणार आहे। उद्या विधान परिषदेच्या निवडणुका आहेत आणि त्या निमित्तानं शिवसेनेचे सगळे आमदार हे हॉटेल वेस्टिनमध्ये मुक्कामी आहेत आणि त्यामुळे शिवसेनेचा 56वा वर्धापन दिन हा ऑनलाईन पद्धतीने हॉटेल वेस्टिनमध्ये साजरा होणार आहे। पर्यावरण आणि पर्यटन मंत्री शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे हॉटेल वेस्टिनमध्ये पोहोचलेत। काही वेळापूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा हॉटेल वेस्टिनमध्ये उपस्थिती दर्शवलेली आहे आणि थोड्याच वेळात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत। विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय कानमंत्र देणार याची उत्सुकता आहे। सध्या आपण जे दृश्य पाहतोय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हॉटेल वेस्टिनमध्ये पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात आता 56व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल। शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी हॉटेल वेस्टिनमध्ये एक हॉलही सज्ज करण्यात आलेला आहे। शिवसेनेचे सगळे आमदार सध्या तिथे उपस्थित आहेत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचंही आगमन झालंय। उद्या होणाऱ्या विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काय बोलतात, काय कानमंत्र देतात, काय सल्ला देतात याची उत्सुकता शिवसैनिकांमध्ये तर आहेच, पण राजकीय वर्तुळामध्ये सुद्धा उत्सुकता आहे। विधान परिषद निवडणुकीच्या धामधुमीमध्ये शिवसेनेचा हा 56वा वर्धापन दिन आज साजरा होतोय। वैभव परब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। वैभव, मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत, पुढे कार्यक्रम कसा असेल? दिन होणार आहे त्या ठिकाणी देखील शिवसेनेचे सगळे आमदार आहेत, ते जमले आहेत। शिवसेनेच्या नेते देखील या ठिकाणी उपस्थित आहे। हा हॉल आहे, या हॉलमध्ये शिवसेनेचे सगळे आमदार आहेत ते उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या सभागृहाच्या ठिकाणी येत आहेत। सचिनही जे उमेदवार आहेत विधान परिषदेचे ते देखील या ठिकाणी येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघतोय उद्धव ठाकरे हे आजच्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं भाषणामध्ये आपल्या शिवसैनिकांना काय संबोधन करणार, तर विधान परिषदेची निवडणूक आगामी काळात सगळ्या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आहे ती खूप महत्वाची ही बैठक मानली जाते आहे आणि त्याच अनुषंगाने शिवसैनिकांना एक कानमंत्र देखील देणं गरजेचं आहे। अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे आपल्या या शिवसैनिकांना काय कानमंत्र देत आहेत हे पाहणं गरजेचं असणार आहे। त्यामुळे या सभागृहात जर आपण पाहिलं तर सगळे शिवसेनेचे आमदार आहेत ते उपस्थित आहेत आणि शिवसेनेचे नेते देखील उपस्थित आहेत। सध्या आपण जर हा टीजर पाहिला, शिवसेनेचा अधिकृत टीजर पाहिला, तर या टीजर मध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्वाबद्दलचा हा टीजर असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा या भाषणामध्ये तर असेल, परंतु राज्यसभेमध्ये झालेला पराभव, आगामी विधान परिषदेची निवडणूक, औरंगाबादचं पाणी प्रश्न आणि एकंदरीतच केंद्राकडून ज्या सुरू असलेल्या ईडीचं धाडसत्र असेल, आयटीचं धाडसत्र असेल, या सगळ्या धाडसत्रांवर उद्धव ठाकरे या आजच्या या सभेमध्ये बोलण्याची शक्यता आहे। गेल्या काही दिवसांपासून आपण जर पाहतोय तर केंद्र विरुद्ध राज्य सरकार हा वाद आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक शिवसेनेचे पदाधिकारी असतील, आमदार असतील, हे ईडीच्या गडावर असल्याचं पाहायला मिळत आहे। त्याबद्दल देखील उद्धव ठाकरे या संपूर्ण भाषणामध्ये बोलताना दिसू शकतात। त्याचबरोबर आगामी काळात मुंबई महानगरपालिकेच्या निमित्तानं भाजपकडून कोलकुल यात्रा सुरू करण्यात आलेली आहे। त्यामध्ये शिवसेनेची सगळे आतापर्यंतची जे कामं होती त्यांच्या विरोधात कुठेतरी प्रचार सुरू असल्याचं शिवसेनेचं मत आहे आणि त्यामुळे या आजच्या सभेमध्ये
उद्धव ठाकरे हे भाष्य करताना दिसू शकतात. त्यामुळे आजच्या या उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर भाजपकडून देखील याला तेवढ्याच ताकदीनं प्रत्युत्तर दिली जाऊ शकतं. त्यामुळे ज्या वेळेला उद्धव ठाकरेंचं हे भाषण होईल, मार्गदर्शन करतील, त्यामुळे शिवसैनिकांना नेमकी काय दिशा मिळत आहे, काय मार्गदर्शन मिळतं आणि ही ताकद घेऊन आगामी निवडणुकांमध्ये हे कसे उतरणार आहेत हे पाहावं लागेल. आणि त्याचबरोबर भाजपकडून देखील काय प्रत्युत्तर मिळत आहे हे देखील पाहावं लागणार आहे. प्रज्ञा. वैभव, काही वेळापूर्वी ज्यावेळी संजय राऊत यांच्याशी संवाद साधला तुम्ही, तेव्हा संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली, ते काय म्हणाले होते? वैभव यांच्याशी आपण पुन्हा एकदा संपर्क साधूच, पण ही हॉटेल वेस्टिन मधल्या एका हॉलमधली दृश्य सध्या आपण पाहतोय. शिवसेनेचे सगळे आमदार, प्रमुख नेते इथे पोहोचलेले आहेत आणि आता इथे शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. शिवसेनेचा 56वा वर्धापन दिन आहे आणि आता या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलतात. उद्या विधान परिषदेच्या निवडणुका आहेत. राज्यसभेमध्ये शिवसेनेला पराभव स्वीकारावा लागलेला होता, त्यामुळे आता त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी शिवसेनेची काय रणनीती ठरते, आमदारांना कशा प्रकारे मार्गदर्शन केलं जातं शिवसेना पक्षप्रमुखांकडून, याची उत्सुकता, याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे. 56वा वर्धापन दिन विशेष यासाठीच आहे की उद्या होणारी विधान परिषद निवडणूक आमदारांना कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं जातं आणि पुढची दिशा काय ठरवली जाते याची उत्सुकता आहे. पुढे काही दिवसांमध्येच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक ही शिवसेनेसाठी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही नवी दिशा शिवसैनिकांना, आमदारांना, नेत्यांना देणार का, हेही पाहावं लागेल. पण शिवसेनेचा 56वा वर्धापन दिन आज हॉटेल वेस्टिन मध्ये साजरा होतोय. उद्या विधान परिषदा निवडणुका आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सगळे आमदार हे हॉटेल वेस्टिन मध्ये मुक्कामी आहेत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी हॉटेल वेस्टिन मध्ये पोहोचलेले आहेत. आदित्य ठाकरे, संजय राऊत हे देखील पोहोचलेले आहेत. थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे शिवसैनिकांचं, आमदारांचं तर लक्ष आहेच, पण राजकीय वर्तुळाचं सुद्धा लक्ष लागलंय. आणि शिवसैनिकांना मार्गदर्शन केल्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनावर विरोधी पक्षाकडून काय टिप्पणी केली जाते, काय प्रतिक्रिया उमटतात, हेही पाहणं महत्त्वाचं ठरतंय. आणि या कार्यक्रमाला सुरुवात होण्यापूर्वी ज्यावेळी हॉटेल वेस्टिन मध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत पोहोचले, ते काय म्हणाले आपण पाहूया. पाऊस सुरू झाला आहे. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या बाजूने मतांचा पाऊस पडेल. मतांचा पाऊस पडण्याची गरज नाही. आमचे बांध, आमची धरणं आम्ही घालून ठेवलेली आहे. बरं का? आणि यानंतर पुन्हा एकदा जाऊयात. वैभव परब आपल्याला अपडेट्स देत आहेत. वैभव, कसा असेल पुढचा कार्यक्रम? थोड्याच वेळात शिवसेनेचे जे नेते आहेत ते सुरुवातीला भाषण करतील. त्यामध्ये विनायक राऊत असतील, अनिल देसाई असतील, संजय राऊत असतील, यांचं मार्गदर्शन झाल्यानंतर आदित्य ठाकरे देखील आपल्या सगळ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना, आमदारांना मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्याकडे लक्ष लागलेलं आहे ते काय बोलणार, तर उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री हे मार्गदर्शन करतील. त्यामुळे आजच्या या भाषणामध्ये संजय राऊत असतील किंवा शिवसेनेचे इतर नेते असतील किंवा उद्धव ठाकरे असेल, हे भाषण काय करतात आणि शिवसेनेला दिशा आणि मार्गदर्शन काय करतात हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा इथे सांगावा लागेल की उद्या विधान परिषदेची निवडणूक आहे. ज्या विधान परिषदेमध्ये शिवसेने देऊन त्यांचं स्वागत करतील. इथंच करताय. सिद्धिविनायक मंदिराचे आपले विश्वस्त विशाखा राऊत, संजय सावंत हे आणि सुबोध आचार्य हे सुद्धा सिद्धिविनायक न्यासातर्फे तर शिवसेनेच्या शिवसेना 56व्या प्रमुखांना वर्धापन दिनाचा हा सोहळा सध्या आपण लाईव्ह पाहतोय. हॉटेल वेस्टिन मध्ये या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. शिवसेनेचे सगळे प्रमुख नेते, शिवसेना नेते, पदाधिकारी आणि आमदार हे खासदार, हॉटेल वेस्टिन माजी मध्ये खासदार पोहोचलेले आहेत. चंद्रकांत खैरे. चला संजय लवकर.
एकनाथ शिंदे, अनिल देसाई, संजय राऊत, आदित्य ठाकरे हे सगळे शिवसेनेचे प्रमुख नेते विधान आपल्याला सध्या परिषदेच्या व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. उपसभापती उद्धव ठाकरे नीलमताई काय गोरे मार्गदर्शन करणार या याची सुद्धा उत्सुकता शिवसेना आहे. पक्षप्रमुख या आदरणीय कार्यक्रमाच्या मुख्यमंत्री सुरुवातीला यांचं शिवसेनेचे काही प्रमुख पुष्पगुच्छ नेते देऊन भाषण त्यांचं स्वागत करतील, करतील. ज्यामध्ये संजय राऊत, अनिल देसाई, आदित्य ठाकरे यांचा समावेश असेल. आणि त्यानंतर अर्थातच उत्सुकता आहे की उद्धव ठाकरे काय बोलतात, पक्षप्रमुख म्हणून ते शिवसैनिकांना काय मार्गदर्शन करतात आणि मुख्यमंत्री म्हणून ते आपल्या आमदारांना काय नवा कानमंत्र देतात याची उत्सुकता आहे. जय महाराज. आजच्या या वर्धापन दिनानिमित्त मी शिवसेनेचे नेते आदरणीय संजय राऊत यांना विनंती करेन की उपस्थितांना आपण मार्गदर्शन करावं. शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे, या मंचावरील शिवसेनेचे सर्व नेते, सभागृहात उपस्थित असलेले शिवसेनेचे सर्व आमदार, मंत्री, पदाधिकारी, शिवसेनेचा 56वा वर्धापन दिन. म्हणजे बाजीप्रभूने सगळ्यांना इथे ठेवलंय आपण, असंख्य. आज शिवसेनेचा 56वा वर्धापन दिन. 56 वर्षापूर्वी हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी एक ठिणगी या मुंबईत टाकली आणि त्या ठिणगीच्या 56 वर्षामध्ये देशभरात जो वणवा पेटलेला आहे, त्या वणव्याचा आज वर्धापन दिन आहे, स्थापना दिवस आहे. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आपले पक्षप्रमुख उपस्थित आहेत. मगाशी जेव्हा माननीय उद्धवजी व्यासपीठावर आले, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण केला आणि शिवसेना प्रमुखांना पुष्पहार अर्पण केल्यावरती आदित्य ठाकरे यांनी असं माहिती दिली की बाबा आज फादर्स डे आहे. आज फादर्स डे आहे, म्हणजे आज वडिलांना, म्हणजे ते जागतिक स्तरावरचा, आंतरराष्ट्रीय युनोनी ठरवलेलं आहे. आज फादर्स डे आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कोण आहेत आपले? बाळासाहेब नेहमी म्हणायचे, जेव्हा फादर ऑफ नेशन, राष्ट्रपिता हा उल्लेख यायचा, ते म्हणायचे देशाला बाप नाही. बरोबर ना देसाई साहेब? नेहमी म्हणा या देशाला बाप नाही. पण आज फादर्स डे निमित्त मी सांगू इच्छितो, शिवसेना प्रमुख द फादर ऑफ हिंदुत्व. हिंदुत्वाचा बाप कोणी या जगात असेल तर ते आपले माननीय बाळासाहेब ठाकरे. म्हणून आजच्या फादर्स डेचं महत्त्व आहे. आमच्यासाठी फादर्स डेचं महत्त्व काय आहे की हिंदुत्वाचा आमचा बाप आणि या देशातले नव्हे तर जगातले प्रत्येकजण, ज्याच्या मनात हिंदुत्व आहे, ज्याच्या रोमारोमात हिंदुत्व आहे, तो प्रत्येकजण माननीय बाळासाहेब ठाकरेंना आपला बापच मानतो आणि बाप एकच असतो. हिंदुत्वाचे आम्ही बाप कसे आहोत हे 15 तारखेला अयोध्येत जे आम्ही गेलो आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, आणि जे चित्र देशाने पाहिलं, जो जल्लोष, जो उत्साह, जे स्वागत प्रभू श्रीरामाच्या अयोध्येत
अगदी हनुमानगडीपासून ते रामलल्लाच्या प्रत्यक्ष मंदिरापर्यंत जे स्वागत झालं, जे आशीर्वाद साधू संतांनी दिले आम्हाला, म्हणजे आदित्याच्या प्रत्येक ठिकाणी जेव्हा जेव्हा आदित्य झुकले समोर, तेव्हा प्रत्येकानं आदित्यच्या डोक्यावरती आशीर्वादाचा हात जो ठेवला, तो आशीर्वाद आपल्या हिंदुत्वाला होता आणि बाळासाहेबांच्या प्रती त्यांची असलेली सद्भावना होती. त्याच्यामुळे शिवसेनेचं हिंदुत्व काय आहे, कसं आहे आणि कोणत्या दिशेनं चाललं आहे, त्याचं कोणाकडून मार्गदर्शन घेण्याची गरज नाही. मी इतकंच सांगेन, 56वा वाढदिवस आहे शिवसेनेचा. मला सकाळी विचारलं नेहमीप्रमाणे पत्रकारांनी, 56वा वाढदिवस आहे. मी लो हो, हा वाढदिवस नाही, हा तुफानाचा वाढदिवस आहे. आणि अब तक 56, अजून पुढे बरंच आहे. हे आमच्या राजकीय विरोधकांनी समजून घेतलं पाहिजे. फार घमेंड काही लोकांना आली आहे राजकारणामध्ये. राज्यसभेच्या निवडणुका झाल्या, पार पडल्या, ठीक आहे, एखादी जागा इकडे तिकडे होत असते. आता विधान परिषदेच्या जागांची घालमेल सुरू आहे. पण मी इतकंच सांगतो, एक जागा जिंकली म्हणजे तुम्ही जग जिंकला असं नाही, महाराष्ट्र जिंकला असं नाही. या राज्याची सूत्र ही शिवसेनेकडेच असतील आणि उद्धव ठाकरे यांच्याकडेच असतील. फार घमेंड करू नका. अगदी स्पष्ट सांगायचं, तेरा घमंड तो 4 दिन का है पगले, हमारी बादशाही तो खानदानी है. आणि ती राहणार, हे दिसेल. या बादशाहीला नख लावण्याची हिंमत अजून कोणात पैदा झालेली नाही. कोणी किती हवेत तलवारबाजी करू द्या, संपूर्ण देश आज पेटलेला आहे. अग्निवीर काय असतं? अग्निवीर, खरे अग्निवीर तर समोर बसलेले आहेत. तुम्ही कुठल्या अग्निवीरांची भरती करणार आहात? सैन्यामध्ये आता कंत्राटी पद्धतीनं सैन्य भरणार. सैन्य पोटावर चालतं हे आम्हाला माहीत होतं आतापर्यंत, पण आता सैन्य हे कंत्राटी पद्धतीनं भरणार आहेत. 4 वर्षाचं कंत्राट. जगाच्या पाठीवरती असा मूर्ख निर्णय कोणत्याही राज्यकर्त्याने घेतला नाही. या देशात तुघलक होता, तुघलक वेडा मोहम्मद तुघलक, त्याने सुद्धा असा निर्णय कधी घेतला नसता की कंत्राटी पद्धतीनं सैन्य. पण या देशामध्ये आज कंत्राटी 4 वर्षाचं 3 वर्षाचं कंत्राट, देशाचं रक्षण कोणी करायचं हे ज्यांना कळत नाही त्यांच्या हातात देशाची सूत्र आहेत. ठेकेदारी पद्धतीनं गुलाम नेमले जातात, देशाचं सैन्य नाही. आणि म्हणून अख्ख्या देशामध्ये मोदी सरकारच्या निर्णयाविरुद्ध एक अराजक निर्माण झालं आहे. तरुण वर्ग रस्त्यावरती आलेला आहे, पेटलेला आहे. महाराष्ट्र शांत आहे, पण महाराष्ट्र खतखततो आहे, लक्षात घ्या. महाराष्ट्र शांत यासाठी आहे कारण या राज्याची सूत्र ही उद्धव ठाकरे यांच्या हातात आहेत, म्हणून महाराष्ट्र शांत आहे. आणि ती सूत्र जोपर्यंत या आमच्याकडे म्हणजे शिवसेनेकडे आहेत, ती सूत्र जोपर्यंत आमच्याकडे तोपर्यंत राज्य स्थिर आणि शांत राहील. प्रयत्न सुरू आहेत ना, अनेक 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 दिशेने प्रयत्न सुरू आहेत, पण तुम्हाला ते जमणार नाही. या देशामधलं अराजक, मी काही दिवसावर एक विधान केलं होतं आणि त्याच्यावरती भारतीय जनता पक्षाने फार कठोर टीका केली. श्रीलंकेमध्ये जेव्हा जनता रस्त्यावर उतरली तेव्हा म्हटलं या देशाची स्थितीसुद्धा श्रीलंकेसारखी व्हायला वेळ लागणार नाही. आणि पहा, 1 महिन्यामध्ये या देशातला तरुण वर्ग, या देशातला बेरोजगार, या देशातला सुशिक्षित रस्त्यावरती उतरलेला आहे. आणि त्यांना रोखण्यासाठी अनेक राज्यामध्ये सैन्याला आणावं लागलं आहे. बिहारमध्ये आज सैन्य आलेलं आहे. याला राज्य करणं म्हणत नाही. राज्य कसं करायचं पाहायचं असेल
तर महाराष्ट्रात या मिस्टर फडणवीस नुसती कट कारस्थान आणि कपट कारस्थानं करून राज्य चालवता येणार नाही. हे राज्य सगळ्यांना एकत्र घेऊन चालवावं लागेल आणि ती क्षमता फक्त शिवसेनेच्या नेतृत्वाकडे म्हणजे माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. शिवसेनेची 56 वर्ष हा इतिहास महाराष्ट्राच्या राजकारणातला धगधगता इतिहास आहे. या राज्यामध्ये अन्यायाविरुद्ध ठिणगी टाकण्याचं काम 56 वर्षापूर्वी बाळासाहेबांनी केलं आणि आज 56 वर्षानंतरही न्यायाच्या लढाईमध्ये जर सगळ्यात कोणी पुढे असेल, सत्याच्या लढाईमध्ये सगळ्यात कोणी पुढे असेल तर ती फक्त आपली शिवसेना आणि आपली शिवसेना आहे. शिवसेनेच्या अंगावरती असे किरकोळ लोक खूप सोडले गेल्या काही दिवसामध्ये. राणा बाणा काणा, पण शिवसेनेचा बाणा, स्वाभिमानाचा बाणा, राष्ट्रीय बाणा, मराठी बाणा, अन्यायाविरुद्ध लढण्याचा बाणा हा सगळ्यांच्या छाताडावर पाय देऊन उभा आहे. आणि हे सगळे लोक आज जे टिरटिर आणि पिरपिर करतायत हे तुम्हाला भविष्यात दिसतील, शिवसेनेच्या पायाशी असतील. अशा प्रकारचं वातावरण या राज्यात निर्माण होताना आम्ही पाहतोय. केंद्रीय सत्तेची मस्ती आम्हाला दाखवू नका. CBI, ED, इन्कम टॅक्स यांना आम्ही भीत नाही. परत सांगतो, अंगावर आलात तर फक्त शिंगावर घेणार नाही तर तुडवले जाल. अशा प्रकारची महाराष्ट्राची माती आहे. मी इतकंच सांगेन आजच्या दिवशी की आजचा दिवस पवित्र आहे. शिवसेनेची स्थापना ही एका अग्नीतून निर्माण झालेली आहे. या अग्नीमध्ये समिधा टाकण्याचं काम सातत्यानं हजारो शिवसैनिक, लाखो शिवसैनिक हे माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली करत असतो आपण. मी जेव्हा अयोध्येत गेलो, नेहमी जात असतो, पण परवा जेव्हा गेलो आदित्य ठाकरे आपले माननीय नेते, तेव्हा ते पोचण्याआधी इतक्या लोकांचा संपर्क माझ्याशी होत होता. इतकं स्वागत त्यांना करण्याची इच्छा होती. कोणाच्या मनात किलमिश नाही, कोणाच्या मनात राग नाही, द्वेष नाही. फक्त बाळासाहेब ठाकरेंचे नातू येत आहेत. एका हिंदुत्वाचा महान शिलेदाराचा नातू येतो आहे. हिंदुत्वाचा भगवा झेंडा ज्याने सातत्यानं फडकवत ठेवला आहे त्यांचा शिलेदार आणि वारसदार येतोय. या भावनेतून लखनौपासून अयोध्येपर्यंत लोकांनी त्यांचं स्वागत केलं. हे स्वागत बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या विचारांचं होतं, लक्षात घ्या. त्याच्यामुळे आपल्याला घाबरायचं कारण नाही. शिवसेना भक्कम पायावर उभी आहे. शिवसेनेचा भगवा ध्वज, शिवसेनेचा विचार हा असाच तेजानं आणि वेगानं फडकत राहील. इतकंच मी या आशेने सांगतो. आणि शेवटी सांगेन, माननीय उद्धव ठाकरे जी आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि यानंतर शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना विनंती करेन की आजच्या या 56व्या शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्तानं सर्व उपस्थितांना मार्गदर्शन करावं. आदरणीय उद्धवजी ठाकरे. उपस्थित सर्व शिवसैनिक बांधवांनो आणि भगिनींनो, उभं राहून बोलू शकतो हे आपल्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या सभेत आणि संभाजीनगरच्या सभेत दाखवून दिलेलं आहे. नाहीतर पुन्हा त्याच्यावरनं टिप्पणी यायची की उद्धव ठाकरे बसून बोलले. पहिल्या प्रथम शिवसेनेच्या 56व्या, कारण आता वर्ष मोजण्याचं आपण सोडून दिलेलं आहे, कारण आणखीन अनेक 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 वर्षाने शतकं शिवसेना राहणार आहे. तर या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो. मी बाहेर गेलो असताना संजय राऊत यांनी फादर्स डेचा उल्लेख केला आहे. नक्कीच आहे, कारण माझ्या फादरनीच या पक्षाला जन्म दिलेला आहे.
आणि मागे सुद्धा मी म्हटलं होतं की आपल्याकडे थोड्या श्रद्धा अंधश्रद्धा असतात. मग तो पितृपक्ष असतो. त्या पितृपक्षाबद्दल बरेच गैरसमज आहेत. म्हटलं मी नाही म्हणत, कारण माझ्या आजोबांनी मला नाही शिकवलं आणि माझा पक्ष हा पितृपक्षच आहे, पित्याने स्थापन केल्यामुळे. तेव्हा असं काय नसतं, प्रत्येक दिवस हा आपला असतो. 56 वर्षे झाली. 56 वर्षातल्या बऱ्याच काही गोष्टी आजही मनामध्ये ताज्या आहेत. आणि मी जेव्हा पहिल्या प्रथम पक्षप्रमुख पदाची सूत्र हाती घेतली होती शिवसेना भवनमध्ये, म्हणजे तुम्ही माझ्यावरती सोपवलीत, तेव्हा नकळत एक क्षण माझ्या डोळ्यासमोर तरळून गेला. तो म्हणजे 56 वर्षापूर्वीचा शिवसेनेच्या स्थापनेचा तो क्षण. एक शिवाजी पार्कचं आमचं घर, त्याचंही मी वर्णन केलं होतं की हल्लीच्या युगात ज्याला आपण 1 BHK म्हणू, त्या 1 BHKमध्ये माझे आजोबा, त्याच्यानंतर आमचं कुटुंब म्हणजे साहेब, आम्ही 3 मुलं, काका, त्यांचं कुटुंब, आणखीन एक काका होते. वेळ काळ दिवस काही बघितला नव्हता. तो बाकीचा प्रसंग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तो काय मी पुन्हा त्याची हे सांगत नाही, कारण तो आपल्या चित्रपटात सुद्धा आलेला आहे. शिवसेनेची स्थापना झाली. आज त्या क्षणाचे साक्षीदार, प्रत्यक्ष साक्षीदार मी आणि एखाद दोन आमच्या कुटुंबियांपैकी कोण असले तर, अन्यथा आणखीन जास्त कोणी लोक तेव्हा नव्हतेच. पण महत्त्वाचा मुद्दा काय, माझं वय जेमतेम 6 वर्षाचं होतं आणि माझ्यासमोर तो शिवसेनेच्या स्थापनेचा नारळ, शिवाजी महाराज की जय म्हणून तो फुटला होता आणि त्या नारळाचं पाणी, शिंतोडे माझ्या अंगावरती उडाले होते. एक जोश होता, गंमत होती. पण तेव्हा असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की ते शिंतोडे मला एवढे भिजवून टाकतील. एक फार मोठी जबाबदारी, कारण वय लहान होतं, समोर सगळे जे काही घडत होतं, उत्साहाचं वातावरण तेव्हाही होतं, आत्ताही आहे. पण जबाबदारी काय असते किंवा ही जबाबदारी किती मोठी असणार आहे हे मला काहीच कळलं नव्हतं. आपल्यासारखे सगळे साथी सोबती, जीवाला जीव देणारे सैनिक सवंगडी मिळाले म्हणून हा जो एक प्रश्न निर्माण झाला होता की शिवसेना प्रमुखानंतर शिवसेनेचं काय, त्याला आपण नुसतंच नाही तर कणखरपणाने उत्तर देत आलेलो आहोत आणि याच्या पुढे सुद्धा आपण देऊ. या 56 वर्षाच्या वाटचालीमध्ये अनेक ज्ञात अज्ञात शिवसैनिक ज्यांनी अक्षरशः रक्ताचं पाणी केलं, घाम गाळला, वार अंगावरती झेलले, काही आपल्यात आहेत, अनेक जण आपल्यातून निघून गेले, त्या सगळ्यांना विनम्र मी अभिवादन करतो. कारण त्यावेळेला त्यांनी ते जर का केलं नसतं तर आजचं आपलं हे वैभव आपण पाहू शकलो नसतो. आणि एका गोष्टीचं मला समाधान आहे, अभिमान आहे, नक्कीच आहे की ती जी मी पिढी म्हणतो त्या पिढीतले माझ्या समोरही काही बसलेत, पण विशेषतः माझ्या 2 आजूबाजूला बसलेत. एका बाजूला सुभाष देसाई आहेत, एका बाजूला दिवाकर रावते आहेत, बाकी सगळे आहेतच. पण हे पहिल्या फळीतले हे शिवसेना प्रमुखांचे साथी. मी नेते नंतर म्हणेन, नेते वगैरे हे नंतरच्या गोष्टी आहेत, पण पहिल्या प्रथम समोर काही नसताना, म्हणजे आज मी मुख्यमंत्री म्हणून तुमच्यासमोर बसलेलो आहे, तुमचा पक्षप्रमुख म्हणून तुमच्यासमोर बसलेलो आहे, तेव्हा ही स्वप्नात सुद्धा ही स्वप्न पडणं शक्य नव्हतं. एक साधी गोष्ट आहे, शिवसेनेचा पहिला महापौर निवडून येणं 71 साली, हेच फार मोठं आपल्यासाठी वैभव होतं. आणि त्याच्यानंतर सलग गेले 25 वर्ष आणि त्याच्या आता ह्याच्या पुढची वर्ष ही शिवसेना मुंबईवरती मुंबईकरांच्या आशीर्वादाने राज्य करत आलेली आहे. पण तेव्हा नगरसेवक निवडून येणं हे फार मोठं एक स्वप्न होतं. आज तर मुख्यमंत्री आपले आहेत, आमदार आपले आहेत, मंत्रिपदं आपल्याकडे आहेत. आणि अशा वेळेला हे दोन्ही शिवसेना प्रमुखांचे साथी सोबती, ज्यांनी शिवसेना प्रमुखांना प्रत्येक पावलावरती साथ दिली, यावेळेला हो जबाबदारी माझी आहे. मी आपण नाही म्हणत, कारण पक्षप्रमुख म्हटल्यानंतर तुमच्या सगळ्यांची जबाबदारी माझी आहे. मी त्यांना विधान परिषदेची उमेदवारी नाही दिली, पण तरीसुद्धा कुठेही धुसफूस रुसवेफुगे न दाखवता दोघंही त्याच उमेदीने, त्याच जिद्दीने, जणू काही आज हे शिवसेनेच्या प्रवेशासाठी आलेत अशा उत्साहाने आपल्या स्टेजवरती आहेत. याला म्हणतात शिवसैनिक. स्वतःसाठी स्वप्न बघणं हे सगळ्यांसाठी असतं, पण दुसऱ्यासाठी स्वप्न बघणं आणि ते स्वप्न साकारण्यासाठी झटणं याला म्हणतात शिवसैनिक. तो शिवसैनिक आजही या दोघांमध्ये जिवंत आहे. मी एक थोडक्यामध्ये वेगळं काय आणखीन सांगण्याची ओळख नाही. खास करून विदर्भ मराठवाड्यातल्या लोकांना दिवाकर रावतेजींची ओळख करून देण्याची गरज नाही आणि देसाई साहेबांची पण नाही.
शिवसेना प्रमुखांनी त्यांना ज्या ज्या वेळेला जी जी जबाबदारी सांगितली मागे पुढे न पाहता त्यांनी त्याच्यात उडी मारली आणि ती नुसतीच उडी नाही मारली तर यशस्वी करून दाखवली, जबाबदारी यशस्वी करून दाखवली. मग तो आणीबाणीचा काळ असेल, ज्या वेळेला मार्मिकला प्रिंटिंगला बंदी होती, म्हणजे प्रेसला टाळं होतं. हाही प्रसंग तुम्हाला माहिती आहे. कोणी मार्मिक छापायला तयार नव्हतं, तर तो छापून घेणं आणि बाजारात नेणं, अक्षरशः हातगाडीवरती मार्मिक ठेवून बुक स्टॉलपर्यंत नेऊन देण्याचं काम तेव्हा दिवाकर रावतेजींनी केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर सुभाष देसाई, हाही एक किस्सा किंवा आठवण मी सगळ्यांना सांगितलेली आहे. तेव्हा एक तो 85 नंतरचा काळ, मार्मिक लवकरच दैनिकाच्या स्वरूपात आपल्या भेटीला येणार असं आपण एकदा दोनदा तीनदा शिवसेना प्रमुख दरवर्षी मार्मिकचा वर्धापन दिन असला की सांगायचे. आणि मी एक दिवस म्हटलं, तेव्हा मी काही शिवसेनेत सक्रिय वगैरे नव्हतो, पण मी बघितलं की अरे आज हे बोलतात आणि उद्या दुसऱ्या दिवशी दौऱ्यावर चालले, पुन्हा आले का पुन्हा थोड्या वेळा दिवसांनी दौऱ्यावर चालले, मग दैनिक होणार कसं? मग मी एक दिवस साहेबांना म्हटलं की दैनिकाची जबाबदारी मी घेऊ का? मला म्हणे तू करशील? म्हटलं करेन ना. ठीक आहे बघ. म्हटलं नाही पण एक आहे, मला तुमच्या टीममधला तुमचा एक माणूस लागेल. मला म्हणाले कोण? म्हटलं सुभाष देसाई. एका क्षणाचाही उसंत न लावता बाळासाहेबांनी बाजूला, तेव्हा मोबाईल वगैरे नव्हता, फोन लावला आणि देसाई साहेबांनी सांगितलं, आता ते त्यांचं वाक्य म्हणून मी आरेतुरे बोलतोय. साहेब म्हणाले सुभाष तुला उद्यापासून उद्धव बरोबर काम करायचं आहे आपल्या दैनिकासाठी. आणि देसाई साहेब त्या क्षणापासून जे माझ्यासोबत जे या दैनिकाच्या निमित्ताने जोडले गेले, हे आज देखील आपल्या समोर आहेत. आणि परत ह्या दोघांचं मोठेपण असं, म्हणजे आज काय त्यांचं कौतुक सोहळा नाही, पण शिवसेनेचा वर्धापन दिन असल्यामुळे मी शिवसैनिकाचं महत्त्व सांगतोय की हे वयाने माझ्यावर मोठे आहेत, पण शिवसेना प्रमुखांनंतर आपला नेता मानून, मला मानून मी जे बोलेन तो आदेश समजून आज सुद्धा काम करतात, हे त्यांचं मोठेपण आहे. म्हणून मी या दोघांना मनपूर्वक धन्यवाद देतोय. आणि असं समजू नका की तुम्ही निवृत्त झालेला आहात. निवृत्त तर तुम्हाला होऊच देणार नाही, ते तर शक्यच नाही आहे. उलटं मला शिवसेनेच्या कामासाठी तुम्ही मला पुन्हा सक्रिय पाहिजे आहात, प्रत्यक्ष शिवसेनेसाठी. तर अशी ही आपली शिवसेना आज 56 वर्ष पूर्ण करते आहे. नव्या दमाचे, सळसळत्या रक्ताचे सैनिक रोज येत आहेत. उद्याची निवडणूक आहेच. या निवडणुकीमध्ये मला पुन्हा काही तुम्हाला आपल्या आमदारांना मार्गदर्शन करण्याची आवश्यकता नाही. पण आजचं हे जे चित्र आहे, आज आमदारांना आपण या हॉटेलमध्ये सगळ्यांना एक नाही म्हटलं तर निवडणूक म्हटल्यानंतर बडदास्त ठेवावी लागते, तशी ठेवले. याला लोकशाही म्हणतात, यालाच लोकशाही म्हणतात की आपलेच आमदार हे आपल्याला, आपलेच आपले नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, यांना एकत्र ठेवणं ही आजची लोकशाही आहे. पण मला हे चित्र जे दिसतंय हे उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर याच्याहून चांगल्या पद्धतीने दिसलं पाहिजे. ते म्हणजे आज इथे फक्त आमदारच नाही आहेत, तर वर्धापन दिन म्हटल्यानंतर माझे चांगले प्रमुख कार्यकर्ते पण इकडे आहेत. पण हे सगळे म्हणजे व्यक्तिशः घेऊ नका, मी संख्येत बोलतोय. नाही तर तुम्ही म्हणाल पुढच्या निवडणुकीत तुम्ही बोलला होतात ना, आम्हाला त्या हॉलमध्ये वचन दिलं होतं, आता दिलेला शब्द पाळा, आम्हाला तिकीट द्या. तसं नाही, तर संख्येच्या यांनी आपले स्वतःचे आमदार हे असे दिसले पाहिजेत, एवढे दिसले पाहिजेत. आज तर आपल्यासोबत आपले 56, एक बिचारा आपला रमेश गेला, एक कट्टर कार्यकर्ता. हे असं जे काही नुकसान होतं ना, हे नुकसान भरून येण्यासारखं नसतं परत. म्हणजे अशा वेळेला एक लक्षात येतं, असं म्हटलं जातं की आता संजय तुम्ही त्या अग्निपथचा उल्लेख केला, पण असं म्हटलं जातं की एक चांगला पायलट, त्याचं ट्रेनिंग म्हणजे एक वेळ लढाऊ विमान जर का पडू नयेच, पण पडलं तर ते नुकसान भरून निघतं, कारण त्याची फॅक्टरी असते. पण चांगला पायलट जर का गेला तर ते नुकसान अधिक मोठं असतं. तसा असा एखादा चांगला कार्यकर्ता जर का गेला तर तेव्हा होणारा एक फटका असतो, बसणारा फटका, हा एक खूप मोठा फटका असतो. आज मुद्दामून थोडंसं एक वेगळ्या पद्धतीने हा वर्धापन दिन म्हटलं साजरा करूया. कारण आमदार, मंत्री आणि मी स्वतः मुख्यमंत्री, म्हणजे आणखीन पक्षाचं यश ते काय पाहिजे तुम्हाला. वरती आपले 22-23 खासदार आहेत, वरती म्हणजे हॉटेलमध्ये नाही, लोकसभा आणि राज्यसभेमध्ये तर खासदार आहेत. त्याच्यातही उद्याच्या निवडणुकीत आणखीन वाढ होणार आहे. आणखीन काय पाहिजे, तर मग मी म्हटलं एक वेगळ्या पद्धतीने करू. एक तर 2 सभा आपल्या दणदणीत झालेल्या आहेत,
जे काय बोलायचं होतं ते बरंचसं बोललेलं आहे, अजूनही बोलण्यासारखं बरंच आहे, पण सगळं आता काय बोलणार नाही, कारण मला कल्पना आहे वेळ झालेली आहे आणि सगळ्यांना भुका नाहीतरी लागलेल्या आहेत. तर बोलण्यासारखं खूप आहे, पण मग तुमच्या समवेत हा एक दिवस साजरा करावा. आणि साहजिकच आहे, नाहीतरी आपण असं ठरवलं होतं की मोठी सभा घेऊ नये, कारण 19 जून म्हटल्यानंतर पाऊस हा असतोच, तसा पाऊस आता पडायला लागलेलाच आहे. तर नुसतं पावसात भिजण्यापेक्षा आपण आपल्या विचाराने भिजवावं किंवा विचाराने भिजावं. आज आपण जे काही इकडे जमलेलो आहोत, उद्याची निवडणूक आहे, मला त्या निवडणुकीची चिंता नाही आहे, अजिबात नाही आहे. कारण जर का मी चिंता करत बसलो तर जे शिवसेना प्रमुखांनी माझ्या धमन्यांमध्ये भिनवलेले आहे त्याचा उपयोग काय? हारजीत तर होत असते, उद्या तर जिंकणारच आहोत, उद्याचा तर प्रश्नच नाही आहे. कारण ठामपणाने मी सांगेन की गेल्या राज्यसभा निवडणुकीत झालं आपलं स्वतःचं, म्हणजे मी स्वतःचं म्हणण्यामध्ये राजकुमारजी तुम्ही सगळेजण माझे सहकारी, आपल्या शिवसेनेचे सहयोगी सदस्य आलात, जेव्हा मी आमचं म्हणतो त्याच्यात मी तुम्हाला धरलेलं आहे, तेव्हा पुन्हा एकदा मी माझे सहकारी म्हणून म्हणणार नाही, तुम्ही आमचेच आहात. एकही मत फुटलेलं नाही आहे, एकही मत फुटलेलं नाही आहे. मग फुटलं कोणतं आहे त्याच्यात सुद्धा अंदाज लागलेला आहे, तोही अंदाज लागलेला आहे. कोणी काय काय कलाकार्या केल्या तेही कळलेलं आहे आणि त्याचा हळूहळू जसं एक एक येईल तसं उलगडा होत जाईल. त्याच्यामुळे मला उद्या फाटाफुटीची शक्यता बिलकुल वाटत नाही, कारण आता शिवसेनेमध्ये असा गद्दार मनाचा कोणी राहिलेला नाही आहे, अजिबात नाही आहे. मला या निमित्ताने शिवसेना प्रमुखांनी मागेच एकदा अशी हे फाटाफुटीचं राजकारण आपण बघत आलेलो आहोत, भोगत आलेलो आहोत आणि किती फाटलं किती फुटलं तरी शिवसेना पहिल्यापेक्षा अधिक मजबूतीने उभी राहिलेली आहे. हे आपण इतिहासाला दाखवत आलेलो आहोत. हा इतिहास नाही, हे इतिहासाला आपण दाखवलेलं आहे. आणि असंच एकदा मागे कधीतरी फाटाफूट झाली होती, तेव्हा शिवसेना प्रमुख त्यांच्या भाषेत बोलले होते की मला आईचं दूध विकणारा नराधम माझ्या संघटनेत नको. हे फार मोलाचं वाक्य आहे. आईचं दूध विकणारा नराधम मला शिवसेनेत नको, आणि तो आजसुद्धा काय उद्यासुद्धा मला शिवसेनेत नको, कोणत्याही परिस्थितीत नाही. कारण आज हे जे काय सगळं वैभव आपण उपभोगतो आहोत, अनेक जण आजसुद्धा असे आहेत की त्यांनी मरमर मरून शिवसेना मोठी केली, पण त्यांना हे सगळं काही बघायला मिळालं नाही, भोगायला मिळालं नाही. आपल्याला बघायला मिळते, भोगायला मिळते. आपल्याला एक आपली ओळख निर्माण करून दिली, ती शिवसेना या 4 अक्षरांनी दिली, शिवसेना प्रमुखांनी दिली. आणि असंख्य, जसं संजय तुम्ही सांगितलं की काल परवाकडे तुम्ही अयोध्येत जाऊन आल्यानंतर शिवसेना प्रमुखांचा नातू म्हणून जे काय आशीर्वाद आदित्यच्या मागे आहेत, माझ्या मागे तरी काय आहेत? मी कोण आहे? माझी काय ओळख आहे? मी जर का टरेबाजी करायला लागलो उद्धव ठाकरे, नुसत्या उद्धव ठाकरेला अजिबात किंमत नाही, 1.5 दमडीची किंमत नाही, पण उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हटल्यानंतर समोरचा माणूस जो एक आदराने उभा राहतो, मला मी मुख्यमंत्री असलो काय नसलो काय फरक पडत नाही, कारण माझं जे नाव आहे ते कोणीच काढून घेऊ शकत नाही. ते एक मला कित्येक जन्माचं लाभलेलं भाग्य आहे, ते कधीच कोणी काढून घेऊ शकत नाही. आणि कदाचित न जाणो ही सुद्धा जबाबदारी माझ्या खांद्यावरती दिली गेली. ती कोणी दिली, कशी दिली, मुळामध्ये या घरात माझा जन्म झाला कसा, हे सगळं अनाकलनीय आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मी जे मगाशी म्हटलं की जीवाला जीव देणारा सैनिक हा लाभला, हे सुद्धा कित्येक जन्माचं माझं भाग्य आहे. आणि म्हणून आव्हान येतात, आव्हान जातात. काय काय वेळेला आव्हानं फार मोठी असतात, असं वाटतं की आता कसं होणार. आजपर्यंत काही कमी आव्हानं आली होती अशातला भाग नाही. जो एक उल्लेख केला आणीबाणीचा, त्यावेळेचं आव्हान तर फार मोठं होतं, म्हणजे जणू काही शिवसेनेवरती बंदी आलीच असंच वातावरण झालं होतं. अनेकांना असं वाटलं होतं की बस आजची रात्र उद्याची रात्र शिवसेनेचे सगळे नेते, शिवसेना प्रमुखांसकट हे तुरुंगात असणार. पण त्याही वेळेला जे शिवसेना प्रमुखाने आणि शिवसेनेने धाडस दाखवलं, धाडसाला मरण नसतं, आणि ज्याच्याकडे धाडस नसतं त्याला मरणाशिवाय काही नसतं. म्हणून धाडस हा आपला स्थायी भाव आहे, आणि तो स्थायी भाव आपण सोडून चालणार नाही आहे. मी काय तुम्हाला प्रवचन द्यायला बसलेलं नाही आहे, पण हे सगळं गेल्या 56 वर्षातलं अनुभवातलं जे काय आलेलं आहे ते नाही म्हटलं तरी कधीतरी सांगणं मला भाग आहे. आणीबाणीसारखा काळ हा आपण पाहिलेला आहे. विरोधी पक्ष त्याही वेळेला हतबल होता, आता तर आपण मजबूत आहोतच. जो एक हिंदुत्वाचा मार्ग आपण स्वीकारलेला आहे, पहिली गोष्ट अशी की शिवसेनेचा जन्मच मुळी झाला तो भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी, न्याय रक्षणासाठी. त्याच्यामुळे भूमिपुत्र आपल्यासोबत आहेतच.
आणि आज जे काही हिंदुत्वाचे डंके पिटत आहेत, ज्या वेळेला कोणी हिंदुत्वाचा उच्चार करायला तयार नव्हतं, गर्व से कहो हम हिंदू है ही एक घोषणा होती, नक्की होती, ती विश्व हिंदू परिषदेची होती, पण बोलायला कोणी तयार नव्हतं. कारण हिंदू बोलणं हा गुन्हा समजला जायचा. तेव्हा हिंदुत्वाचा नारा बुलंद केला तो फक्त आणि फक्त शिवसेना प्रमुखांनी आणि शिवसेनेने केला. म्हणून आज या सगळ्या गोष्टी होत आहेत. आज या सगळ्या गोष्टी होत आहेत. पण आज जे काय चाललेलं आहे ते हिंदुत्व त्यांच्यासाठी असेल, पण माझ्यासाठी ते हिंदुत्व नाही आहे. लोकांचा कोणताही विचार न करता केवळ सरकार, राज्यकारभार, राज्य करा, का पाहिजे मला सत्ता, का पाहिजे मला सरकार, मला राज्य पाहिजे, जरूर करा, राज्य पाहिजे, पण राज्याबरोबर ती राज्य मिळाल्यानंतर कारभार जर जमणार नसेल तर राज्य करायला तुम्ही नालायक आहात. आज सुद्धा जे आपण बघतो आहोत की अनेक राज्यांमध्ये अग्निपथ ह्या सरकारच्या योजनेच्या विरुद्ध अनेक तरुण रस्त्यावरती उतरलेले आहेत. का पेटली त्यांची माती, का भडकली त्यांची माती, कोणी भडकवली त्यांची माती? म्हणून मी इथल्या आपल्या सभेमध्ये जे बोललो होतो की हृदयात राम आणि हाताला काम, आज तेच चित्र देशामध्ये दिसतंय. तेच चित्र दिसतंय की हृदयात राम आहेच. तो प्रत्येकाला काय आपल्या हनुमानासारखा दाखवता येणं शक्य नाही आहे की बघ माझ्या हृदयामध्ये राम लक्ष्मण सीता आहे. काय त्याची आवश्यकता नाही आणि आपण तसं करूही शकत नाहीये. पण हातामध्ये काम नसेल तर नुसतं रामराम म्हणून काही उपयोग होणार नाहीये. तुम्ही एका बाजूला मंदिराची उद्घाटन करतायत, काल परवाकडे आपल्याकडे देहूला येऊन गेले, वारकरी आपलेच आहेत, तो वारकरी संप्रदाय आपलाच आहे. त्यांना नव्याने काही हिंदुत्व सांगण्याची गरज नाहीये. त्यांच्यासाठी सोयी सुविधा आपलं सरकार सुद्धा करते, शेकडो कोटी रुपये आपणही त्यांच्यासाठी देतोय. पण हे करून जर नुसतं एकतर्फी जाणार असेल, सुरुवातीला झालं, नोटाबंदी झाली, एक तेव्हा नवीन नवीन सगळं होतं, लोकांवर एक थोडंसं भय पण होतं, तेव्हा हुकाचूक कोणी केली नाही. नोटाबंदीचा जो काही एक निर्णय होता तो पचून गेला. मग त्याच्यानंतर शेतकरी विषय आला. शेतकरी कायदे जेव्हा आले त्यावेळेला मात्र शेतकऱ्यांनी पहिले धाडस दाखवलं आणि शेतकरी पहिल्यांदा रस्त्यावरती आला. नाही म्हणजे नाही, आम्ही आमचं ऐकल्याशिवाय आम्ही घरी जाणारच नाही, मेलो तरी चालेल. आणि त्याच्यामध्ये अनेक जण गेले सुद्धा, वारले सुद्धा, पण शेतकरी जो हटून बसला तो मागे जायला तयार नव्हता. मग नाईलाजाने सरकारला एक पाऊल मागे जावं लागलं. आज हे परत नवीन काहीतरी टुमणं काढले. एक तर वचनं अशी द्यायला पाहिजेत की ते आपण पूर्ण करू शकू. शिवसेनेने आजपर्यंत का शिवसेना टिकून राहिली आणि का शिवसेना अजूनही त्याच दमाने पुढे चालले? कारण शिवसेनेने एक सुद्धा गोष्ट अशी आजपर्यंत केली नाही की जी बोलली आणि केली नाही. जेव्हा जे वचन दिलं ते शिवसेनेने पाळलं. पण आम्ही एवढे 2 कोटी किती कोटी दरवर्षी नोकऱ्या देऊ, 5 वर्षात एवढे देऊ, दिलं काय? काहीच नाहीये. मग अचानक काहीतरी एखादी योजना आणायची आणि त्यांना नाव मोठं द्यायचं, अग्निपथ, अग्निवीर. आपल्याला काय वाटतं की अग्निवीर आहे, पण अग्निवीर म्हणजे काय? तर केंद्रीय मंत्र्यांनी आता मला वाटतं एक सांगितलं की ह्या अग्निवीरांना काय शिकवणार? सुतारकाम शिकवणार, ड्रायव्हर गाडी चालवायला शिकवणार, म्हणजे रंदा मारायला शिकवणार, गाडी चालवायला शिकवणार, पण नाव अग्निवीर. काय, कशासाठी करताय? कोणती नावं कोणाला जोडताय? कशासाठी जोडताय? बरं, 3-4 वर्षानंतर यांच्या नोकरीचा नाही पत्ता. म्हणजे ऐन जे उमेदीचं वय असतं, शिक्षणाचं वय असतं 17 ते 21. म्हणजे मी शिवाजीराव भोसलेंच्या एका भाषणामध्ये ऐकलं, माझ्या फोनमध्ये बरीच भाषणं आहेत शिवाजीराव भोसलेंची आहेत, स्वतः बाळासाहेबांची 600-700 भाषणं आहेत फोनमध्ये, कधी ते ऐकत असतो. त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज यांनी आयुष्यामध्ये पहिला तोरणा कितव्या वर्षी जिंकल्या? 16-17 वर्ष. ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरी कितव्या वर्षी लिहिली? 16व्या वर्षी लिहिली. आपल्याकडे मात्र हे जे वय असतं ते शिक्षणाच्या ओझ्याखाली दबून गेलेलं असतं. पाठीवरती पुस्तकाचं ओझं. मग त्या ओझ्यानेच त्याच्या वयामध्ये ज्या वयात तो पाठ करण्याने उभा राहायला पाहिजे त्याच वयात त्याचा पाठ करणं वाकून टाकण्याचं काम आपलं शिक्षण करतो. आणि मग जेव्हा तो 21-22व्या वर्षी बाहेर पडतो त्यातून, तेव्हा पहिलं ओझं उतरलेलं असतं आणि नोकरी कुठे मिळणार, काय कसं मिळणार, एक आयुष्याचं ओझं डोक्यावरती आलेलं असतं. कसं आपला देश उभा राहणार? आता तेच वय असं आहे की ऐन उमेदीचं वय, तुम्ही त्याला एक काहीतरी स्वप्न दाखवणार, मृगजल दाखवणार, त्याच्या पाठी त्याला धावायला लावणार की बघ तुला 3-4 वर्ष इकडे मिळेल आणि त्याच्यानंतर सुद्धा काय, त्याच्यानंतर काय नाही. मग 10% आरक्षण देऊ एवढे, मग नेमकी एवढी जर का लाखोच्या संख्येने, करोडोच्या संख्येने ही मुलं जर का आली तर त्यातले 10% म्हणजे नेमके किती मुलं तुम्हाला कामाला येणार? आणि त्याहीपेक्षा भयानक म्हणजे भाडोत्री सैन्य. हा काय प्रकार आहे? मग असंच जर का असेल तर उद्या भाडोत्री राज्यकर्ते पण आणू आपण, टेंडर काढा.
काढा टेंडर. आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे, आम्हाला पंतप्रधान पाहिजे, आम्हाला हे काढा. जो बसेल तुमच्या टेंडरमध्ये आणा. नाहीतरी 5 वर्षाचंच आमचं भाडोत्रीच काम आहे. 5 वर्षानंतर पुन्हा एक्सटेन्शनसाठी आम्हाला लोकांसमोर जावंच लागतं. मग ते सुद्धा 70 आपण काढू ना, भाडोत्री ठेवू. हां, जो काही L1 असेल आणि त्याच्याकडनं कारभार. बरं, मध्यावधी आलं तर पुन्हा ते आयटम रिओपन होणार, बरोबर ना. तर हे जर का भाडोत्रीच प्रकार असेल तर तुम्ही सगळंच भाडोत्री ठेवा ना. हायर अँड फायर, यूज अँड थ्रो. पण उगाच काहीतरी स्वप्न दाखवायची आणि त्या देशाच्या, ज्याला आपण भावी आधारस्तंभ म्हणतो, युवकांच्या भवितव्याशी आणि जीवनाशी खेळायचं, ही लोक भडकणार नाही तर काय. आणि का नाही त्यांनी भडकायचं. एक तर आम्ही तुम्हाला मत दिलेलं आहे. मी मागे सुद्धा म्हटलेलं आहे की मत 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 म्हणजे काय. मत म्हणजे आयुष्य असतं. नुसतं कोणातरी शिक्का उमटवून आलो, मी दिलं हं तुला मत, तर तसं नाही आहे. मत म्हणजे एक आयुष्य असतं की आयुष्य मी माझं नाही, माझ्या कुटुंबियाचं आयुष्य. कारण उद्या तुम्ही पंतप्रधान होणार आहात, तुम्ही मुख्यमंत्री होणार आहात, देशाचे आणि राज्याचे तुम्ही राज्यकर्ते होणार आहात. जे काही धोरणं तुम्ही आखणार आहात, ती धोरणं केवळ माझ्यापुरती नाही तर माझ्या कुटुंबियांना आणि माझ्या पुढच्या पिढ्यांसाठी चांगली ठरतील, हा विश्वास मला तुमच्यात वाटला, म्हणून आम्ही तुम्हाला मत दिलेलं आहे. मग हे दिल्यानंतर असं जर का होणार असेल की 4-4 वर्षाचं, तर ह्याला काय अर्थ. म्हणजे आपली टर्म असते 5 वर्षाची आणि यांची टर्म 4 वर्षाची. उद्या जर काही सगळी शिकली सवरली त्या ह्याच्यामधली पोरं अंगावर आली तरी झेलणार कोण. झेलणार कोण आहे ना. आणि हा जो काय सगळा कारभार चाललेला आहे, हे सगळं मी तुमच्यासमोर का सांगतोय. उद्याच्या निवडणुकीचा याचा काय संबंध. नक्कीच आहे. कारण उद्याची निवडणूक ही सुद्धा एकतर आमच्यामध्ये फूट पडू शकत नाही दाखवणारी तर आहेतच, त्याच्यामध्ये मला काही चिंता नाहीच. पण तुम्ही देशामध्ये जरी काही केलं तरी महाराष्ट्र हा वेगळा विचार करू शकतो. आणि तो महाराष्ट्र वेगळा विचार करून त्यांनी दाखवलेला आहे. हे उद्या आपल्याला देशाला दाखवायचं आहे. नुसतं सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, ठीक आहे. पण महाराष्ट्रातली शहाणी जनता जी आहे, त्या महाराष्ट्राच्या शहाणपणापुढे सत्तेचा मात चालत नाही, आम्ही चालू देत नाही, हे सांगण्यासाठी ही उद्याची आणि त्याच्या पुढच्या निवडणूक आहे. आणि सत्तेपुढे जर का शहाणपण चालणार नसेल तर शहाणं व्हायचं तरी कशाला. जा सगळेजण भाजपमध्ये जा आणि सत्तेचा माज घेऊन जा. किती दिवस चालेल. प्रत्येकाला पर्याय असतो. मला पर्याय नाही असं अजिबात होऊ शकत नाही. प्रत्येकाला पर्याय असतो. आणि हा पहिल्या जो काही पर्याय असतो त्याच्यापेक्षा, जसं शेराला 1.25 शेर हा असतोच, म्हणून जो शेर असतो त्याने सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे की आज मी शेर आहे पण उद्या कोणतरी 1.25 शेर येणार आहे. उद्या कोणतरी 1.25 शेर येणार आहे. आत्ताचं राजकारण पावशेरचं चाललेलं आहे, कारण तेवढ्यापुरती वेळ मारून न्यायची. तर हा जो काही एक सगळा विचार आहे, तो विचार शिवसेना देत 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 पुढे चाललेली आहे. म्हणून महाराष्ट्र हे उद्या किंवा काल किती इतरत्र सगळी पेटापेटी झाली तरी महाराष्ट्र का पेटत नाही. कारण महाराष्ट्र जेव्हा पेटतो तेव्हा तो ज्याच्यासाठी पेटतो त्याला जळून खाक केल्याशिवाय राहत नाही. महाराष्ट्राचं पेटणं हे वेगळं असतं. महाराष्ट्राने आजपर्यंत जर का बघितलं, कारण आपल्यात कोणी शिवाजी महाराज तर नाहीच, होऊच शकत नाही. छत्रपती शिवरायाचे मावळीसुद्धा आपण जर का झालो तरी फार मोठं झालं. पण त्याही वेळेला महाराष्ट्राने दाखवून दिलेलं आहे की संपूर्ण हिरवा वरवंटा आपल्या हिंदुस्थानावरती येत असताना त्या वरवंट्याच्या चिंधड्या उडवण्याचं एक ऐतिहासिक काम या महाराष्ट्राने केलेलं, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने. आणि आज सुद्धा तीच परंपरा आपण घेऊन चाललेलो आहोत. आणि उद्याची सुद्धा जी काही निवडणूक आहे, झालं राज्यसभेमध्ये दुर्दैवाने एक पराभव झाला, नाहीतर आपला एक चांगला खासदार दुसरा संजय पवार हाच तिकडे आपल्यामध्ये खासदार म्हणून आला असता. ही सगळी शिवसैनिकांची जी काय मोलाची मदत आजपर्यंत झालेली आहे. कोण आहे आता. सचिन अहिर आपल्यामध्ये आलेला चांगला काम करतोय. आमशा पाडवी, तुम्हाला सगळ्यांना ओळख झाली का आमशाची. आमशा गेल्या वेळेला किती निसटला विजय. फक्त 1300, म्हणजे एक 750 मतं इकडे तिकडे झाली असते तर आमशा आज आमदार असता आणि आमशाच्या जागी आज दुसरा कोणतरी उमेदवार असता. पण एक एवढा कुठे नंदुरबार, बसा तुम्ही, नंदुरबार तसा मतदारसंघ मी एकदा दोनदा गेलेलो, एकदा सभेला गेलेलो आहे. पण असा एकसंध असा मतदारसंघच नाही येतो. सगळ्या वाड्या वस्त्या पाड्याचा आदिवासीचा एक तो मतदारसंघ आहे. मग का नाही तो कानाकोपऱ्यातला आवाज आपल्या कानावरती पडला. आज तो कानाकोपऱ्यातला आवाज मी महाराष्ट्राच्या कानावरती टाकतोय. त्याला मत तुम्हाला द्यायचंय. एक आदिवासी आपल्या हक्काचा, आदिवासी सुद्धा आपले बांधव आहेत, एक आदिवासी आवाज जाऊ दे ना शिवसेनेत ना तिकडे. सचिन अहिर आहे ना,
एक काम आपल्या भारतीय कामगार सेनेत चांगलं काम करतायत, पुणा पिंपरी चिंचवड इकडे संपर्क प्रमुख म्हणून चांगलं काम करतायत. बघितलं मी, नुसतं आंधळेपणाने नाही का त्यांना उमेदवारी दिलेली. गेले 1-2 वर्ष सुद्धा त्यांची टेस्ट घेतलेली आहे, कसा पोरगा आहे, काम करतोय की नाही. आणि उद्या सभागृहात सुद्धा आपल्याला त्याची मदत होईल. असा हा सचिन आणि असा आमच्या आहे. तर हे तर आपलेच आहेत. जसं तुम्ही सगळेजण एक मगाशी मी म्हटलं तुम्ही सुद्धा शिवसैनिकच आहात, रक्ताचं पाणी करून तुम्ही निवडून आलेला आहात. तसंच आमच्याने सुद्धा केलेलं आहे, सचिनने पण केलेलं आहे. आणि शिवसेनेच्या बांधणीसाठी ते आता तयार झालेले आहेत. हे असे जरा नवीन चेहरे आपण पुढे आणतो आहोत. आणि हे आणताना मी म्हटलं तसं की देसाई साहेब आहेत आणि रावते साहेब आहेत. त्यांना मी जेव्हा विचारलं, देसाई साहेबांना सुद्धा जरा मी कारण नाही म्हटलं तरी एक वडिलकीच्या नात्याने आदराने या दोघांचाही मान सन्मान ठेवून मला विचारलं. मला दोघांनी सांगितलं हे विचारण्याची आवश्यकताच नाही आहे, तुमचा आदेश, तुमचा निर्णय. आम्ही शिवसैनिक होतो, शिवसैनिक आहोत आणि शिवसैनिक राहणार. जी जबाबदारी शिवसेना आमच्यावरती सोपवेल ती आम्ही पार पाडू आणि पाडूच. तर हेच आपल्या गेल्या 56 वर्षाचं यश मी म्हणेन. हेच आपल्या 56 वर्षाचं यश आहे की माणसं काही वेळेला तुटतात, दुखावतात, पण मी म्हणेन ती आपली माणसं नसतातच. ती आपल्यात घुसलेली अशीच कोणतरी असतात. पण जी माणसं ज्यांना संधी मिळेल त्या संधीचं सोनं, आणि एखाद्या वेळेला ती संधी नाही म्हटलं आणि दुसरी संधी दिली तरी नाराज नव्हता, त्या संधीचं सोनं करणं. म्हणूनच शिवसेनेने 56 वर्ष ही सोन्यासारखी 56 वर्ष ही पार पडलेली आहेत. मी पुढील वाटचालीसाठी सुद्धा म्हणजे 56 संजय म्हणाला तसं अब तक 56, पुढचे आणखीन 156, त्याच्या पुढची 256, हे 56चा पाढा म्हणत शिवसेना पुढे जाणार आहे. त्या भावी वाटचालीसाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि दिवसागणिक आपली यशाची कमान ही वाढती राहो, ही नुसती प्रार्थना नाही तर त्याच्यासाठी आपले प्रयत्न हे करत राहो, अशीच एक आशा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण जे अनमोल विचार आम्हाला दिलेत ते प्रत्येक इथं उपस्थित असलेल्या आणि तमाम शिवसैनिकांच्या हृदयात असतील आणि त्यांच्या आचरणामध्ये, त्यांच्या कृतीमध्ये हे विचार आपल्याला कृतीतून दिसतील. यानंतर साहेब आपल्या परवानगीने महत्त्वाचं जे 2 हे आहेत ते आपल्या समोर हे करतो. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की शिवसेनेची प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान हे दर 2 वर्षांनी आपण करतो. 19 जून 2022 म्हणजे आज ते 18 जून 2024 प्राथमिक सदस्य अभियान आपण आजपासून सुरू करतो आहे. आणि शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आपण पहिला फॉर्म आणि आदित्य साहेब आणि सर्व शिवसेनेचे नेते इथे आपल्याला फॉर्मचं हे करू. या अभियानाला साहेब नेहमीच आपल्याला चांगला प्रतिसाद मिळत आलेला आहे. दरवर्षीची आपली जी नोंदणी आहे ही 50 लाखाहून अधिक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यातून येत असते. यावेळेला आदित्यजी यांच्या सूचनेनुसार खास करून आपणही त्याला मान्यता दिली. ऑनलाईन रजिस्ट्रेशनसुद्धा आपण यावेळेला सुरू करतो आहे आणि हे ऑनलाईन तर शिवसेनेच्या 56व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी, शिवसैनिकांशी संवाद साधलेला आहे. गेल्या 56 वर्षांच्या आठवणींना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उजाळा दिलेला आणि पुढची दिशाही दिलेली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.